नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भातलं अतिशय महत्त्वाचं न्यूज बुलेटिन आजचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकंदरीत या ठिकाणी आपण जर विचार केला तर पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याबद्दल मुद्दा दिला आहे आपल्याला. दिनांक 11/8/2026 रोजी अखेर मुलाखतीशिवाय 1,32,697 मुलाखतीसह 1,19,959 पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. दिनांक 11/8/2026 रोजी अखेर मुलाखतीशिवाय 53,800 मुलाखतीसह 30,367 पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत. बघा, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज सकाळी 8 अखेर मुलाखतीशिवाय 1,34,082 मुलाखतीसह 1,22,387 पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. म्हणजेच जवळपास 1,70,000मधून जर आपण 1,34,000चा जवळपास विचार जर केला तर जवळपास अजूनही 36,000 उमेदवारांनी मुलाखती सहचे प्राधान्यक्रम जनरेट केलेले नाहीत आणि जवळपास मुलाखतीशिवायचे जनरेट केले नाहीत आणि मुलाखतीसह जवळपास आपण जर पाहिलं तर विचार जर केला तर 48,000 उमेदवारांचे मुलाखतीसहचे प्राधान्यक्रम जनरेट करणं अजूनही बाकी आहे. आज सकाळी 8 अखेर मुलाखतीशिवाय 64,979 मुलाखतीसह 39,308 पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत. पहा, वरील प्रमाणे उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट व लॉक झालेले आहेत. उमेदवारांना यापूर्वी 2 वेळा वैयक्तिकरित्या देखील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत SMS स्वतंत्रपणे कळवण्यात आलेले आहेत. उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले प्राधान्यक्रम दिलेल्या मुदती जनरेट करून लॉक करावेत, जेणेकरून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. हे कसं शक्य आहे? कारण की आता जर पाहिलं तर बऱ्याच जणांच्या अजूनही प्रेफरन्स जनरेट करायचं बाकी आहे. सध्या सर्वांना विनंती एवढीच असेल की पोर्टल व्यवस्थित चालू आहे, व्यवस्थितपणे जाहिराती डाउनलोड करा. ज्यांच्या अजूनही जाहिराती डाउनलोड करायचं बाकी आहे, जाहिराती व्यवस्थितपणे पहा. आज पूर्ण दिवसभर वाटलंच तर त्या जाहिरातींचा अभ्यास करा आणि उद्या तुम्ही लॉक करा. आणि तुम्हाला वाटलंच मुदतवाढ जर झाली आणि होणार आहे मुदतवाढ 100%, तर मुदतवाढ झाली तर पुन्हा तुम्ही अनलॉक करून तुम्हाला करेक्शन थोडं करायचं असेल तर ते करू शकता. तर अशा पद्धतीने आजच्या न्यूज बुलेटिनच्या या सूचना आहेत. त्यानुसार तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थित प्रेफरन्सची तयारी करून प्रेफरन्स देऊ शकता. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.